काय सांगणार? भाऊ काय सांगणार? काल आपल्या या शहरामध्ये चोरी झालेली होती, आज या ठिकाणी आपण पाहणी केली. काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली. मी मुंबईला होतो, मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या भेटवस्तू मिळालेल्या होत्या त्यापैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या, गदा होती, तलवार होती, त्रिशूळ होतं, चांदीचे रथ होते, गणपती होता, असे जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्याने चोरी गेलं. नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळ सरोदे, त्यांच्या घरामधले जवळपास 5 तोळे सोनं म्हणजे गहू पोत वगैरे वगैरे असं मिळून तेही चोरी गेलेलं दिसत आहे. लहान मुलांना देणाऱ्या अशा 5 ग्रॅमच्या 4 अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहे. एकंदरीत ही चोरी जात असताना माझ्या असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना 12:37 कालखंडामध्ये ते या ठिकाणी आले. म्हणजे आधी लाईट बंद झाली, 12:37 लाईट बंद झाली. नंतर त्या कालखंडामध्ये चोर इथं आले त्यावेळेस लाईट बंद होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणी बल्ब वगैरे तोडल्याचं CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. माझ्याकडे याआधी CCTV कॅमेरा होता, जोपर्यंत मी कायम राहत होतो. नंतर तो आता बंद पडले. वॉचमन इथे कायम वॉचमन या ठिकाणी असतो. दिवाळीनिमित्त तो 2-3 दिवस गेलेला होता, नाही तर वॉचमनही असतो. सकाळी दररोज मोलकरीण या ठिकाणी येते, स्वच्छ करतं घर वगैरे. नंतर आमचं एक आणखी कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो. नंतर संध्याकाळी दिवे लावायला तो येत असतो. म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं. रात्री पण 10 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात. परवा दिवशीच फक्त वॉचमन या ठिकाणी 4-5 दिवसापासून नव्हता आणि तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी, ते तिच्या बंगल्यावर. आता यामध्ये प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तरी इतर गोष्टी तर गेल्याच, त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील, कपडे असतील किंवा काही असेल, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की त्या ठिकाणी माझे महत्त्वाचे कागदपत्र होते, त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसतात. म्हणजे खाली जे कमी महत्त्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूममध्ये मी ठेवलेले होते. बेडरूमचे सारे कागदपत्र गहाळ झालेले दिसत आहेत. बेडरूम मधल्या ज्या माझ्या ज्या शिडी होत्या त्या शिडीपैकी एकही शिडी त्यांनी इथे ठेवलेली नाही. या सगळ्याच्या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेल्या आहे आणि काही शिडी ज्या आहेत उरलेल्या, काही शिडी उरलेल्या आहेत त्या अर्ध्या निम्म्या शिड्या आहेत आणि निम्म्या शिड्या गायब आहेत याच्या माध्यमातून. तर ह्या ज्या निम्म्या शिडी होत्या ह्या एका कोनाड्यामध्ये ठेवलेल्या होत्या, कोपऱ्यामध्ये सुरक्षित. त्या जेवढ्या शिडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसत आहे. खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते ते कमी महत्त्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसेच्या तसे आहेत. फक्त जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मी मिळवले, काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते, काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानिशी काही कागदपत्र होते आणि हे सर्व जवळ ते माहिती अधिकारात मिळवलेले होते. सही शिक्क्यानेच होते, ते काही असे वेगळे कागदपत्र होते नव्हते असं ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे. आणि या माध्यमातून जर पाहिलं तर एकंदर घराच्या कुलपवता तो कडेकोंडा तोडून ते गेलेला आहे. मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये चोर होईल, कारण माझा पोलिसांवर विश्वास होता. मला वाटलं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोलीस अत्यंत कार्यक्षम आहे आणि ते कार्यक्षम असल्यामुळे चोऱ्या दरोड्या कमी होतील असं अपेक्षा होती. पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर या वर्षभरामध्ये पाहिलं तर जवळपास 200-250च्या वर घरफोड्या या ठिकाणी झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी मर्डर झालेले आहेत. आपसातल्या भानगडीमुळे, गुन्हेगारांच्या आपसातल्या दंगलीमुळे झालेले आहेत. अगदी परवा सुद्धा चोपड्याला मोठ्या प्रमाणावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले पकडले गेले. त्यांच्याजवळ पिस्तूल वगैरे आहे.
आमच्या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तुलांचं म्हणजे मोकळेपणे या ठिकाणी मिळतात आणि याबाबत वारंवार मी तक्रार केलेली आहे. अगदी मागच्या आठवड्यामध्ये DSP साहेबांना मी एक पत्र लिहिलेलं आहे. या सर्व कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये लेखी पत्र मी त्यांना दिलेलं आहे, परंतु त्याची काही फारशी नोंद घेतली जात आहे असं नाही आहे. मागच्या काही दिवसापूर्वी रक्षाताईंच्या पेट्रोल पंपावर अशा प्रकारचा दरोडा पडला आणि महत्वाच्या व्यक्तींच्या घरावर दरोडा पडण्याचं प्रमाण वाढत आहे. म्हणजे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यावरही दरोडा पडला. म्हणजे असे जे दरोडे पडायला लागलेले आहेत महत्वाच्या व्यक्तींच्यात आहेत, म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या घरादारांची सुद्धा आता सुरक्षितता राहिलेली नाही. पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे. या ठिकाणी पोलीस म्हणजे निव्वळ हप्ते खाण्यामध्ये मशगूल आहे. सर्व दूर पाहिलं या जिल्ह्यामध्ये तर 2 नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे आणि मी लेखी देत आलेलं आहे. म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो अशातलं नाही, प्रत्येक वेळी या संदर्भामध्ये पुराव्यानिशी लेखी LCBला आणि आमच्या DSPला मी कळवून गेलं, परंतु त्याच्यावर नियंत्रण अजिबात घातलं जात नाही. उलट हप्ते वाढवून घेतले जातात असा माझा अनुभव आहे. वाळू माफिया मोठ्या प्रमाणात डोक्यावर बसलेले आहे. कलेक्टरांना जवळपास 26-27 पत्र मी या संदर्भामधले दिले, परंतु त्याच्यावर कुठलेही बंधन जिल्हाधिकारी घालू शकले नाही. चोऱ्या दरोड्यांच्या संदर्भामध्ये जवळजवळ 15-16 पत्र मागच्या वर्षभरामध्ये SP साहेबांना मी दिलेले आहे की इकडे इकडे असं चालतं आहे, तिकडे चालतं आहे, परंतु कारवाई शून्य आहे. त्याच्यामध्ये एकंदरीत पोलीस आणि गुन्हेगारांचं एकत्रित संगनमत दिसतं असं चित्र आहे. मला अपेक्षा आहे या संदर्भामध्ये की वरिष्ठ पातळीवर याची नोंद घेतली जाईल आणि गुन्हेगारांचा लवकरात लवकर तपास करून या ठिकाणी पोलिसांचा वचक राहील अशा स्वरूपाचं कार्य पोलिसांच्या हातून व्हावं. भाऊ, या प्रकरणामध्ये कागदपत्र CD हे सगळं का चोरीला गेल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. तर मग हा कुठेतरी ही महत्वाची कागदपत्र चोरण्यासाठी हा चोरीचा बनाव केला गेलाय असं आपल्याला वाटतंय. मला अजून मी निष्कर्षाप्रत आलो नाही, पण जे कागदपत्र तुम्हाला दाखवलं मी तर आत्ताच आलो घरामध्ये, मी पाहिलं तुम्हाला CDचे हे दाखवलं, कव्हर सगळे दाखवले, उरलेल्या CD पण आता माझ्याकडे आहे, उरलेल्या CD पण आहे त्याही तुम्हाला दाखवल्या. आणि यामध्ये एक लक्षात येतं की टार्गेट कागदपत्रांवर का करण्यात आलं. म्हणजे चोरायचं असेल तर चांदी सोनं वगैरे जे काही चोरायचं आहे, पण महत्वाचे कागदपत्रच का चोरी गेले आणि त्याच्यातले काही कागदपत्र बाकी त्यांना म्हणजे कुणाला तरी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे अति महत्वाचे कागदपत्र आहे ते बेडरूम मध्ये आहे आणि जे कमी महत्वाचे कागदपत्र त्या खालच्या बेडरूम मध्ये आहे आणि ते कुलपात होतं सगळे, कुलपात तोडूनच घेऊन गेले. पण जेवढे काही खालचे कागदपत्र होते जवळपास 450-500 झेरॉक्स कागदपत्र हे या ठिकाणी चोरी गेलेले आहे. आणि हे सारेच्या सारे कागदपत्र मी माहितीच्या अधिकारातच मिळवलेले आहे, काही टेंडरचे आहे, काही याच्या संदर्भातले आहे आणि याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मला वाटत होतं. म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या एका 2-3 इंजिनियर मित्रांना पण ते दिलेलं आहे. पण तेवढेच नेमके कागदपत्र कसे गायब झाले याचंही मला आश्चर्य वाटतं. बाकी तर कागदपत्र घेऊन जाण्याचा काही हेतू किंवा उद्देश दुसरा असू शकत नाही. काहीतरी कुणाला तरी माहिती असल्याशिवाय ते गेलेच नाही. सीडी आणि ते कागदपत्र होते ते काही नेत्या संदर्भातले भ्रष्टाचाराचे CDच्या संदर्भात तर मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही. बऱ्याचशा गोपनीय आहे, काही बऱ्याचशा माहिती माझ्याकडे जी आहे ती आताही आहे, तुम्हाला मी दाखवू शकेल थोडेफार त्यातले चित्र त्याच्यामधून, म्हणजे तुम्हाला त्याच्या माध्यमातून अंदाज येऊ शकेल किंवा माझ्या मोबाईल मधूनही काही आहेत ते तुम्हाला कधी एकांतात व्यक्तिगत असं आहे, ते पर्सनल असल्यामुळे जरा दाखवायला व्यक्तिगत मी दाखवू शकेल तुम्हाला साराचं माझ्याकडे आहे ते, पण कोणाच्या पर्सनल बाबीमध्ये पडू नये म्हणून मी अजून तरी आहे त्याच्यामधून शांत आहे. जे कोण पण मला आश्चर्य एवढंच आहे की यांना माहिती आहे कसं की शिडी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यातल्या त्या निम्म्या शिडी गेल्या आणि निम्म्या शिडी शिल्लक राहिल्या, हे कसं होऊ शकतं. कागदपत्रांना नेण्याचा हेतू काय आहे. बाकीचा सगळा चोरीच्या उद्देशाने जाऊ शकतं, सामान जाऊ शकतं, पण कागदाच्या गठ्ठ्यांना ते काय करणार. एक प्रकारे त्यांच्या दृष्टीने रद्दी होती, माझ्या दृष्टीने ते महत्वाचं होतं. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पंपावरती ज्यावेळेस दरोडा पडला त्यानंतर गिरीश महाजन जे आहेत हे म्हटले होते की खडसेंची जी प्रॉपर्टी आहे त्याचं रक्षण आता सरकार करू, आम्ही करू, त्यांनी काळजी करू नये.
मला वाटतं हा प्रश्न त्यांना विचारला जाते सोयीचा आहे. मग आता या संपूर्ण कागदपत्र आणि सीडी चोरी गेली पाहता यामध्ये राजकीय काही मला वाटतं पोलीस तपास करत आहे आणि मला जे काही दाखवायचं आहे मी पोलिसांना पण दाखवणार आणि त्यांनी त्या दृष्टीने तपास करावा असं विनंती पण करणार. पण आज मी निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही या गोष्टीच्या, जोपर्यंत पोलीस तपास माझ्याकडे जी माहिती आहे तुम्ही स्वतःहून पोलिसांना देणार आहे. जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे. पोलिसांनी त्या दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे. हो, या सीडी मध्ये जे आपण म्हणताय शब्द वापरला की गहाळ झालाय सगळं, चोरी झाला असं शब्दाने वापरला सीडी आणि कागद. चोरी झालं वाटतंय की गहाळ झालं वाटतंय? ते गहाळचा संबंध कुठे, मी बोललोच नाही गहाळ झालं, चोरीच झाली ना. गहाळा विषयालाच कुठे, चोरी चोरीच आहे. गहाळ म्हणजे मग ते हरवले होते. तुम्ही भाऊ, बोलताना तुम्ही सांगितलं. मध्ये तुम्ही स्वतः जाऊन तपासणी केली, नेमक्या किती शिड्या होत्या त्या तुम्ही पूर्ण पाकिट तपासलंय? किती शिड्या जे होत्या? माझ्याकडं किती होत्या व्हायच्या हे इकडे ठेवलंय खाली बघू. पडलं. नाही, हे इकडे बाजूला ठेवलंय. एकंदरीत किती शिड्या होत्या मोजायच्या आणि याच्यात किती आहे. हो, आता याच्यात दुसरा एक कालखंडामध्ये तुम्ही अनेक मोठी प्रकरणांसंदर्भात मोठे गौप्यस्फोट केले, त्या संदर्भातले काही कागदपत्र होती का आणि हे ठरवून झालेलं दिसतंय का? कारण तासाभरापूर्वी लाईट बंद होतात परिसरातले, नंतर माझा ते मोबाईल घरात शिरतात. वीस 10 सीडी याच्यामधल्या घेऊन गेलेल्या आहे. पाकिट तसंच ठेवलेलं आहे, सीडीच्या कव्हरमधून याच्यातून ते काढून गेलेले आहे. आणि यातल्या ज्या 7 सीडी आहेत त्या बाकी 7 सीडी याच्यामध्ये आहे. त्याच्यात चोरून नेला होता, त्याच्यात काही महत्वाच्या होत्या का? तर मी पाहिल्याच नाही ना अजून. पाहिल्याशिवाय मला तुम्हाला सांगता येणार नाही. पण ह्या ज्या आहे सीडी तर ह्या आहे माझ्याकडे, त्या मी तपासून घेतो, पोलिसांनाही दाखवतो. हो, आपण आता मगाशी म्हटलं की सीडी असेल किंवा मोबाईल असेल काही खासगी आहेत आणि मी तुम्हाला दाखवू शकतो. तर ते खासगी जे व्हिडिओ फोटो जे काही असेल ते कुठल्या राजकीय व्यक्तीचे, बिल्डरचे, कुणाचे आहेत? काय आहे याचा तपासाचा भाग आहे. आता मी कुणाचे नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावरही आक्षेप किंवा आरोप किंवा गंगुली निर्देश सुद्धा मी करणार नाही. पोलीस चौकशी करतील. एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आला असता तर चोरी केली असती. परंतु या ठिकाणी सीडी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं, सगळ्या ऑडिओचे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते ऑडिओचे, ते पेन ड्राईव्ह जाणं, पेन ड्राईव्ह तर माझ्याकडे जवळपास 30-35 पेन ड्राईव्ह होते त्यामधले. आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातले नव्हते, सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते. पण ते उचलून ते घेऊन गेलेले आहेत. त्या पेन ड्राईव्ह मध्ये असं विशेष काही नव्हतं. ते पिक्चरचे गाणे मला आवडतात, त्या पेन ड्राईव्ह ते घेऊन गेले सगळेचे सगळे. महत्वाचे राहिले बहुतेक त्यातले पेनड्राईव्ह अजून तुमच्या. काही मला माहिती नाही पेन ड्राईव्ह दिसल्या का. हो, आता जो जिल्हाधिकाऱ्याचा बंगला आहे आणि त्याच्या अंतरावर पोलीस स्टेशन, न्यायाधीशांचे घर आहे. High profile area आहे. हा प्रोफाईल मध्ये हा घटना घडते. पोलिसांची मिली वगैरे वाटते काय? नाही, मगाशी मी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये गुन्हेगार, 2 नंबरवाले, जुगारवाले, नार्कोटिक्सवाले एवढ्या मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये निदर्शनास आले की या निष्कर्षाबरोबर जायला हरकत नाही की पोलीस आणि या गुन्हेगारांचा संगनमत असावं. हो, एक शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीने चोर आले त्यांनी साधारण तासभर ते घरामध्ये होते आणि जाताना त्यांनी तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून मी तुम्हाला दाखवतो किती वेळ होतं ते. माझ्या घरासमोरील पथदिवा हा रात्री 12:37 पर्यंत सुरू होता. हा पथदिवा रात्री 12:42 बंद दिसतोय. माझ्या घरासमोरील व आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरील पथदिवे बंद झाल्यामुळे अंधार दिसतोय सगळ्यात. हा 12:42 सगळ्या ठिकाणी बंद दिसतोय. रात्री 1:54 संशयित चोरटे माझ्या घरासमोर दिसत आहे. रात्री 3 वाजेला चोरटे बॅगा घेऊन आणलेल्या दुचाकीवरून वाट पाहताना दिसत आहे. ते थांबलेले दिसत आहे 3 वाजेला. रात्री 3:05 चोरटे बॅगा घेऊन सोबत आणलेल्या दुचाकीवरून बसून पसार होताना दिसत आहे. आता
आतापर्यंत चोर चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरे फोडणे किंवा त्याची दिशा बदलवणे हे ऐकले होते. पण माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर 1 तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली. आता हे दिवे तेव्हाच कसे काय बंद झाले, का बंद केले गेले, बंद केले गेले तर चोरट्यांनी पथदिवे बंद कसे केले, हे बंद आहे हे कसे माहीत. आता चोरटे एवढे ऍडव्हान्स माहिती घेऊन चोऱ्या दरोडे टाकायला लागले की माझ्या घरी चोरी ही व्यवस्थित प्री प्लॅन व नियोजनबद्धरित्या करण्यात आली. यापूर्वी माझ्या घराची रेकी झाली का, रेकी करून नियोजनबद्ध पूर्ण प्लॅन, चोरीचा प्लॅन होता का, चोरी दाखवायला चोरट्यांनी सोने व रक्कम चोरी केली की माझ्याकडे असलेले अनेक प्रकरणांचे व भ्रष्टाचार बाहेर काढणारे पुरावे होते, त्यांच्या झेरॉक्स प्रती होत्या, त्या कोणाच्या भविष्यात अडचणीत आणणाऱ्या होत्या, ते चोरून नेण्याचा उद्देश होता का, चोरट्यांनी नेमके काय होते ते त्यांनी एकंदरीत माझ्या घरी चोरी करण्यास अत्यंत पद्धतशीरपणे नियोजन करून केले. या ठिकाणी सीडी त्यांनी निम्मेच सीडी चोरी केल्या, निम्मे तशाच राहू दिले. बाकीचे कागदपत्र जे आहेत ते निम्मेच चोरी केले, बाकीचे कागदपत्र इथे दिसत आहे. महत्वाचे कागदपत्र बाकी चोरी केलेले दिसतात. हो, आपण जे फिर्यादीमध्ये जे आपण